बंदुकीची गोळी डोक्यात घुसल्यानं 20 वर्षीय युवक जखमी झाल्याची घटना शुक्रवारी कबनूर नजीक घडली. निलेश कांबळे असं त्याचं नाव असून एका चारचाकी वाहनात ही घटना घडल्याचा पोलिसांचा कयास आहे. तर रील्स बनवताना ही घटना घडल्याची चर्चा आहे. डोक्यात बंदुकीची गोळी लागून एक युवक गंभीर जखमी झालाय. दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं शुभम सूर्यवंशी नामक एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं समजतंय. तर रील्स बनवताना गोळी लागली की त्याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांमधून मिळालेली माहिती अशी: कबनूर रुई रोडवरील एका हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली. जखमी निलेश कांबळेला त्याच्या सहकाऱ्यांनी दुचाकीवरून तातडीनं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात विचारणा करता निलेश गाडीवरून पडल्यानं जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनत चालल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी निलेश याचे CT स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये निलेशच्या उजव्या बाजूला कानाच्या वरील बाजूस डोक्यात बंदुकीची गोळी आढळून आल्यानं त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. दरम्यान या घटनेची माहिती समजताच गांभीर्य ओळखत पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र ते ठिकाण निर्जन असल्यानं आणि तिथं कोणीच नसल्यानं माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे नेमकं ठिकाण शोधताना पोलिसांची तारांबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळावर काही संशयास्पद मिळतं का याचा शोध घेण्यात आला, पण काही मिळून आलं नसल्याचं समजतंय. या प्रकरणात CPR रुग्णालयात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं काही जणांकडे चौकशी केली. याच दरम्यान शुभम सूर्यवंशी या संशयिताला ताब्यात घेतल्याचं समजतंय. दरम्यान ही घटना नेमकी कशामुळे घडली याबाबत संदिग्धता आहे. रील बनवताना बंदुकीची गोळी डोक्यात लागल्याची चर्चा आहे. तर एका चारचाकी वाहनात ही सगळी घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नेमका प्रकार कसा घडला, रील करताना हा प्रकार घडला की जखमी कांबळे याच्यावर हल्ला झाला की अन्य कोणतं कारण आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.